माननीय सन्माननीय दादासाहेब ठाकरे साहेबांना सुद्धा इथे आमंत्रित करतोय. व्यासपीठावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. या समारोपीय कार्यक्रमाचे माननीय कांबळे सरांना सुद्धा व्यासपीठावर या ठिकाणी आमंत्रित करतो. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर GN चौधरी सर, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या संस्थेचे आजीवन सभासद माननीय नानासाहेब ठाकरे, तसेच या युवा तरंग स्नेहसंमेलनाचे समन्वयक डॉक्टर अश्विन लुंगे, IQSC समन्वयक डॉक्टर आतिश कोवडे, तसेच प्रोफेसर डॉक्टर गिरीश कांबळे सर व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. तसेच माननीय सावरकर सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी डॉक्टर देशमुख सरांना इथे आमंत्रित करतो. त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य सर यांचं स्वागत करावं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्यांचं स्वागत देशमुख सर करतील. धन्यवाद सर. यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. देशमुख सरांना मी पुन्हा या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी या कार्यक्रमाचे पाहुणे डॉक्टर कांबळे सर यांचं सुद्धा स्वागत करावं. तसेच डॉक्टर अश्विन लुंगे सर यांचंही ते स्वागत करतील. यानंतर डॉक्टर आतिश कोवडे सरांचं स्वागत करतील. तसेच सावरकर सर यांचं सुद्धा ते स्वागत करतील असे मी त्यांना विनंती करतो. सर्व मान्यवर स्थानापन्न होतील. सूर संगम हा कार्यक्रम पार पडलेला आहे. या कार्यक्रमाचे परीक्षण डॉक्टर प्रीती काळे मॅडम स्वतः मी या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट या ठिकाणी मी इथे डिक्लेअर करतो आहे. परंतु 10 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला. अतिशय उत्कृष्ट असं गीत आपण सर्वांनी इथे गायलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये अगदी सुरुवातीला प्राप्ती भुयार वर्ग 12वी या विद्यार्थिनीने तबला वादन केलेल्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तिने आपली कला सादर केलेली आहे. पण तबला वादन ही या सूर संगम किंवा गीत गायन या स्पर्धेचा भाग नसल्यामुळे त्यांना आम्ही प्रोत्साहनपर या ठिकाणी बक्षीस देतो आहे. एकंदरीत 10 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गीत गायन स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. त्यापैकी आम्ही 3 विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड केलेली आहे. तर व्हॉइस क्वालिटी आणि परफॉर्मन्स या आधारावर आपण त्याची निवड केली. तर या स्पर्धेमध्ये 3रं बक्षीस जे मिळालेलं आहे ती BA भाग 1 ची विद्यार्थिनी साक्षी विश्वकर्मा. सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत करावं. तसेच या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन तिचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर BSc भाग 3 ची विद्यार्थिनी झरीत मेहक हिने सुद्धा अतिशय उत्कृष्ट कला अशी सादर केली. तिला सुद्धा या ठिकाणी मी आमंत्रित करतो. यानंतर प्रथम बक्षीस जाते आहे 12वीच्या विद्यार्थी ज्यांनी अतिशय सुंदर प्रकारे इथे आपली कला सादर केली, आदित्य भिवगडे. त्या प्राप्ती भुयार इथे जर उपस्थित असेल तर तिने सुद्धा या ठिकाणी धन्यवाद सर.
माननीय सर्व आमंत्रित पाहुणे व्यासपीठावर स्थानापन्न होतील. तब्बल 2 दिवसापासून आपण या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करतो आहे. अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम इथे आपण पार पाडलेला आहे. तेव्हा या समारोपीय कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर GN चौधरी सर यांना मी या ठिकाणी अध्यक्षीय भाषणासाठी आमंत्रित करतो. अतिशय उत्कृष्ट प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन करून सुंदररित्या हा कार्यक्रम सतत 2 दिवस आपण पाहतो आहे तो पार पडलेला आहे. तेव्हा या कार्याबद्दल या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर अश्विन लुंगे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि एक सन्मान चिन्ह देऊन साहेब स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. माननीय अध्यक्षांना या ठिकाणी आमंत्रित करतो. नानासाहेब ठाकरे आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, त्याचप्रमाणे लुंगे सर ज्यांनी हा 2 दिवसाचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडला. आमचे कोहळे सर हे नेहमीच जो कोणता कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन तो विषय चांगला कसा होईल त्यांच्याकडे हे लक्ष देत असतात. सावरकर सर, इतर सर्व माझे प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून आपण सतत कोणताही कार्यक्रम असो त्यामध्ये तुम्ही सहभाग दर्शवला. हेच आपल्याला पाहिजे आहे, कारण 4 भिंतीमध्ये जे शिक्षण घेतलं जातं त्या पलीकडेही आपल्याला कोणतं तरी शिक्षण घ्यायचं आहे, ज्याला आपण स्किल्ड बेस म्हणतो. जोपर्यंत तुम्हाला इथे येऊन या डायव्हर्सिटीवर येऊन कोणती तरी कला सादर करता येणार नाही तोपर्यंत आपल्याला ते मूल्य ठरवता येत नाही. आणि म्हणून तुम्ही जो साहस दाखवला त्याबद्दल मी तुमचे कौतुक करतो. ज्यांना इथे प्राईज मिळाले त्यांचेही सुद्धा कौतुक करतो. आणि ज्या मुलांना प्राईज मिळालं नाही ते मुलं पुढच्या वर्षी येतील इथे अशी आशा करतो आणि संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर अश्विन लुंगे या ठिकाणी येतील, आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या समारोपीय कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय नानासाहेब ठाकरे, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, हे आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले म्हणून सरांचे मी मनापासून महाविद्यालयातर्फे आभार व्यक्त करतो. तसेच युवा तरंग वार्षिक स्नेहसंमेलन या 2 दिवसीय कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर GN चौधरी सरांचं मार्गदर्शन महत्त्वपूर्ण होतं, कारण सरांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणताही कार्यक्रम शक्य नव्हता. तर सरांचा मी शतशः आभारी आहे. तसेच मंचावर उपस्थित IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर AV कोडे सर यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सावरकर सर यांचे मनापासून आभार मानतो. तसेच मंचावर उपस्थित धांडे सर यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी ज्या आपण कमिट्या तयार केलेल्या होत्या त्या सर्व कमिटींचे समन्वयक आणि सर्व सदस्यांनी उत्कृष्टरित्या काम पार पाडले, त्यामुळे या सर्वांचे आभार मानतो. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांचे सहकार्य सर्वांचे लाभले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो. धन्यवाद.